विज्ञानाला विचारा जीवन कसं सुरू होतं ते सांगतील पेशींपासून, पण मनाला विचारलं तर मन सांगेल आई या शब्दापासून. तर नमस्कार, मी आहे वैष्णवी आणि आजच्या या काही मिनिटांच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आई, एक न संपणारं प्रेम. तर चला तर मग सुरुवात करूया. 9 महिने स्वतःच्या रक्तात वाढवलं, तेव्हा तिनं आपल्याला पाहिलंही नव्हतं आणि आपणही तिला पाहिलं नव्हतं. तरीही ती आपल्यावर सर्वात जास्त प्रेम करत होती. तिचा तो पहिला शब्द, तिचा तो पहिला स्पर्श, तिथंच आपलं नशीब लिहिलं गेलं होतं. आपण मोठे झालो आणि ती म्हातारी झाली. आपल्याला चालायला शिकवताना ती किती वेळा वाकली असेल. आपल्याला बोलता यावं म्हणून तिनं कितीतरी गोष्टी सांगितल्या असतील. आज आपण कोणाशी तासंतास बोलू शकतो, पण ज्या माऊलीने पहिलं अक्षर शिकवलं तिच्यासाठी आपल्याकडे 10 मिनिटंही नसतात. आपण तिला म्हणतो, आई तुला समजत नाही ग, पण खरं तर आपल्या न बोललेल्या गोष्टी समजणारी त्या जगातली एकमेव व्यक्ती म्हणजे आई. बरोबर ना? आई कधीच तक्रार करत नाही. तिची साडी जरी जुनी झाली तरी ती म्हणते मला गरज नाही. तिचं डोकं दुखत असलं तरी ती स्वयंपाकघरात उभी असते. खरं तर तिचं मौन आपल्याला कधी समजतच नाही. तिला महागड्या भेटवस्तू नको असतात. तिला फक्त एक विचारपूस पुरेशी असते. आई कशी आहेस ग तू? हा फक्त प्रश्न तिच्या पूर्ण वर्षभराचा थकवा दूर करण्यासाठी पुरेसा असतो. एकदा एक छोटा मुलगा आणि त्याची आई मंदिरामध्ये गेलेले असतात. तेव्हा त्या मुलाची आई देवाकडे काहीतरी मागते. त्यावर तो मुलगा आपल्या आईला म्हणतो, आई तू देवाकडे माझ्यासाठी काय मागितलंस? आई हसून म्हणते, बाळा मी देवाकडे फक्त इतकंच मागितलं की जेव्हा मी या जगात नसेल तेव्हा तुझा सांभाळ करण्यासाठी देवाने यावं. मित्रांनो, आईच्या प्रार्थनांमध्ये किती ताकद असते ना, हे आपल्याला संकट आल्यावरच कळतं. आई आपल्यासाठी ढाल बनून उभी असते. मग ते संकट जगाचं असो किंवा नशिबाचं असो. मदर्स डे येतो आणि जातो, पण आईचं प्रेम कधीच संपत नाही. म्हणून आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुमची आई तुमच्या सोबत असेल तर तिला जाऊन घट्ट मिठी मारा. तिच्या हातात घ्या आणि तिला सांगा की आई तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस. मदर्स डे येतो आणि जातो, पण आईचं प्रेम कधीच संपत नाही. म्हणून आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुमची आई तुमच्या सोबत असेल तर तिला जाऊन घट्ट मिठी मारा. तिच्या हातात घ्या आणि तिला सांगा की आई तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस ग. कारण वेळ निघून गेल्यावर फक्त आठवणी उरतात हो, माणसं नाही. देवाला प्रत्येक ठिकाणी जाता येत नव्हतं, म्हणून त्याने आईला बनवलं. तुम्हा सर्वांच्या आईला माझा साष्टांग नमस्कार. हॅपी मदर्स डे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या आईला कधीच विसरू नका. धन्यवाद. हा व्हिडिओ पाहून तुमच्यामध्ये काही बदल झाला तर खूप चांगलं. मी माझ्या कष्टाचं फळ समजेल.